हॅलो मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत संपूर्ण चिकनची थाली। मी आता तुम्हाला दाखवली आहे रस्सा, सुका आणि चिकन फ्राय सोबत ज्वारीची भाकरी। तर मी सगळं साहित्य तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे। ही आहे आलं, लसूण, मिरची याची ओबडधोबड पेस्ट। तुम्ही पाणी टाकून पण करू शकता, मी सुकी केलेली आहे। आता इथे मी घेतलेली आहे 2 चमचे खसखस, त्याच्यामध्ये 1 वेलची घेतली, तुम्ही 2 घेऊ शकता। मोठी वेलची अजून ॲड करू शकता किंवा तीळ ॲड करू शकता। तर मी तीळ टाकलेत, 2 चमचे खसखस आणि 2-3 चमचे तीळ, छोटा चमचा। आणि त्याच्यामध्ये आता हे सुकं खोबरं जे डीमार्टचं मिळतं आपल्याला रेडीमध्ये ते मी वापरते। तुम्ही वाटल्यास तुकडे करून वाटीचं पण घेऊ शकता। तर हे मी डायरेक्ट आता याच्यामध्ये मिक्सरला लावून घेणार आहे, याची एक वेगळी पेस्ट तयार करून घेणार आहे। आता इथे तुम्हाला दिसतंय 1 किलो चिकन आपण घेतलेलं आहे, तर त्याच्यासाठी 3 ते 4 मीडियम आकाराचे कांदे आणि 3 टोमॅटो मोठे, तुम्ही 4 पण घेऊ शकता। जसं तुम्हाला ड्राय हवं आहे खोबरं त्याच्यामध्ये ते ॲड करू शकता, टोमॅटो वाटल्यास कमी करू शकता। तुम्हाला जे साहित्य जशा पद्धतीत आवडतं तसं ॲड करू शकता, पण मी माझं जे 1 किलोचे प्रमाण आहे ते मी तुम्हाला शेअर करते। आता याच्यामध्ये बघा, चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्याला आपण हळद, मीठ हे लावलेलं आहे आणि त्याच्याबरोबर आपण आलं, लसूण, मिरची याची जी ओबडधोबड पेस्ट करून घेतलेली आहे, खरडा तुम्ही म्हणू शकता, तर ते सुद्धा लावून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित आपण अर्धा ते पाऊण तास मॅरिनेट करून ठेवूया। तर अशा पद्धतीने मी वरच्यावर असं चोळून घेतलेलं आहे, जेणेकरून त्याला तो व्यवस्थित हळदी, मिठाचा आणि मसाल्याचा हे प्रकार मिक्स होईल। आता हे व्यवस्थित मिक्ससाठी मी झाकण करून ठेवून देते, तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया। आता मी हे लवकर शिजावं म्हणून कुकरमध्ये करते आहे, चिकन लगेच शिजतं। तुम्ही वाटल्यास एखाद्या कढईमध्ये वगैरे करू शकता। तर मी याच्यामध्ये काय टाकते आहे, 2 ते 3 तमालपत्र, त्याच्यामध्ये मी जे दळून घेतलेलं होतं, मिक्सरला लावलेलं आहे खरडा, आलं, लसूण, मिरची आणि खसखस, तिळाची जी आपण एकत्रित वाटून घेतलेली पेस्ट आहे ती। आता त्याच्याबरोबर ते कांदा आणि टोमॅटो याचं मिश्रण आहे ते सुद्धा ॲड केलं आहे वाटण। आता हे सगळं आहे ना तेल सुटेपर्यंत असं मिक्स करून द्यायचं आहे। त्याच्यामध्ये आता मी हळदवरून ॲड केली आहे, तुम्ही वाटल्यास आधीसुद्धा टाकू शकता, पण हळद करपली जर तेलामध्ये, जास्ती गरम तेलामध्ये, तर त्याचा एक विचित्र वास येतो, तर तो पदार्थाला असं बिघडवतो, म्हणून मी वरून ॲड केली आहे। आणि आता आपलं लाल तिखट जे आहे घरचं ते मी ॲड केलं। आता याच्यामध्ये गरम मसाला मी सेपरेट ॲड केलेला नाही आहे, कारण माझा जो मसाला आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित आहे, म्हणून तुम्ही चिकन मसाला, मटन मसालासुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता। आता याच्यामध्ये तीळ आणि खसखसची मी जी दळून घेतलेली 2 टेबलस्पून पावडर आहे ती टाकते। तुम्ही नाही टाकलात तरी चालेल, पण चिकन सुका बनवते त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये जरा मसाला मिळून येण्यासाठी आणि वेगळी एक टेस्ट येते म्हणून मी ते ॲड केलेलं आहे। आता बघा हे एकजीव झालेलं आहे, थोडं ड्राय झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ना ते ॲड करायचं, पण त्याच्या आधी मी एक कसुरी मेथी त्याच्यात मिसळून घेते, जेणेकरून त्याचा सुगंध असा दरवळेल। तर कसुरी मेथी अशी तुम्ही चुरून पण घेऊ शकता आणि छान असेल तर डायरेक्टसुद्धा ॲड करू शकता ताजी। आता हे बघा मॅरिनेट मस्तपैकी झालेलं आहे, जवळपास पाऊण तास होऊन गेलेला आहे आणि ते आपण त्याच्यामध्ये ॲड करत आहे। आता याच्यामध्ये लेग पीस वगैरे जे काही आहेत ना ते मी नंतर फ्राय करण्यासाठी सेपरेट ठेवलेत, काही पीस मी पातळ रश्श्यासाठी ठेवलेले आहेत, तर ते मी याच्यामध्ये पुढे दाखवणार आहे। आता हे बघा, आता चिकन जे मॅरिनेट केलं होतं ना ते याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे आणि मस्त असं मिक्स करून घेत आहोत। 4 ते 5 मिनटं असंच मिक्स करत राहायचं आहे मंद आचेवरती, जेणेकरून तो मसाला त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हावा आणि नंतर झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे। आता बघा अजून 2 मिनटं मी असं परतून घेणार आहे। त्याला थोडंसं गरम पाणी मी ॲड करते, तुम्ही नॉर्मल पाणीसुद्धा टाकू शकता, पण गरम पाणी टाकलं तर लवकर शिजून येतं। आता बघा वरून झाकण लावते आणि 1 शिटी करून घेते, एका शिटीतच हे चिकन मस्तपैकी तयार होईल। आता आपण पातळ रश्श्याची तयार करूया। रस्सा म्हटल्यानंतर झणझणीत तर्रीवाला रस्सा पाहिजे, तर तेल थोडं मी जास्त टाकलं आहे, त्याच्यामध्ये 2 तमालपत्र टाकलेत, तुम्ही कढीपत्तासुद्धा टाकू शकता, ज्याची त्याची आवड आहे। आता बघा त्याच्यामध्ये मी खरडा टाकलेला आहे,
आलं लसूण मिरची पेस्ट आणि ही पाट आहे माझ्याकडे ज्याने एकदम सुगंधित असा रस्सा तयार होतो, ती टाकली आहे. आता याच्यामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट आहे ती सुद्धा मी वरून ॲड केलेली आहे आणि मस्त असं परतून घेते. आता परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही हळद टाकू शकता. जर तुम्ही मसाला दळताना किंवा चिकन शिजवताना सेपरेट शिजवून घेतात त्यावेळेला जर हळद जास्त ॲड केली असेल तर वरून टाकू. आणि हा घरगुती लाल मसाला, कांदा लसूण मसाला मी मिक्स केला आहे. आता मस्तपैकी त्याला कलरसुद्धा येत आहे आणि तो मसाला असा शिजतो आहे. आता याच्यामध्ये आपण सेपरेट काढून ठेवलेलं जे चिकन आहे, जे रश्श्यासाठी काढून ठेवलं आहे ते ॲड करते. आता बघा मी याच्यामध्ये एवढे पीस ठेवलेले होते, 5 ते 6 पीस, आणि कलेजी थोडंसं टाकलेलं आहे. आता हे 2 ते 3 मिनटं असं परतून घ्यायचं आहे आणि ते जरा ड्राय होईल, एकदम तेल मोकळं होईल तेव्हा त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. आता बघा मी 2 ग्लास गरम पाणी टाकलं आहे. आता याला छानपैकी अशी 2 मिनटं उकळी येऊ द्यायची आहे. चिकन लगेच शिजतं आणि मस्तपैकी तयार. आता आपण करणार आहोत चिकन लेग पीस, जे ड्रम स्टिक असतात ना, फक्त हाफ लेग, ते फ्राय करायचे. तर आलं लसूण मिरची पेस्ट आणि कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही रेड चिल्ली पावडर, गरम मसाला हे पण ॲड करू शकता, आणि मीठ महत्त्वाचं आहे ते म्हणजे मीठ. तर आता तेल मस्तपैकी तव्यामध्ये आपण गरम करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण 2 जे ड्रमस्टिक आणि कलेजी आहे ते फ्राय करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी सोडून घेतलेले आहेत. वरून तुम्ही झाकणसुद्धा ठेवू शकता. अशा पद्धतीने ते आता मी परतवून घेतलेले आहेत. कलेजी शिजायला वेळ नाही लागत, पण ड्रमस्टिकला थोडासा असं वाफ येऊ द्यायची असते, त्यामुळे थोडं झाकण लावलं तर बरं होईल. माझा अनुभव आहे की झाकण ठेवलं लवकर शिजतं. आता याच्याबरोबर आपल्याला तांदळाची किंवा ज्वारीची भाकरी बनवायची होती, तर मी सिलेक्ट केलं आहे ज्वारी मिक्स तांदूळ. दोन्ही समप्रमाणात घेतलं आहे. थंड पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही वाटल्यास गरम पाणी वापरू शकता. आणि हे मी आता एका हाताने थापून घेते आहे पटापट, आणि एकीकडे तवा मी गरम करायला ठेवलेला आहे. आता ही भाकरी थापून झाल्यानंतर पटकन आपण शेकून घेणार आहोत. बघा साईडच्या कडा जरा मी कोमट पाणी न घेतल्यामुळे निघत आहेत, तर त्या मी मिटवून घेत आहे. आणि अशा पद्धतीने आपली भाकरी आता थापून झालेली आहे. तवा आता चेक करते गरम झाला आहे की नाही. मस्तपैकी बिडाच्या तव्यामध्ये मी भाकरी शेकून घेणार आहे. आता बघा याला पाणी लावून घेते. भाकरी तर सर्वांनाच येते, पण जे कोणी नवे असेल त्यांच्यासाठी मी मुद्दाम दाखवते, पूर्ण थाली दाखवते चिकनची मी म्हणून. आता परतवून घेतलेली आहे मस्तपैकी. या बिडाच्या तव्यामध्ये कसं सेपरेट आगीवर शेकायला लागत नाही, आपोआप भाकरी व्यवस्थित शेकून निघते. तर बघा इकडे आपण थोडी सरकवून घेऊया भाकरी दुसऱ्या साईडने, जेणेकरून कच्ची राहणार नाही. आता बघा हाय फ्लेमवर मी आता अशी शेकून घेते. आता बघा मी तुमच्या समोरच दाखवली आहे. सिंपल थापून घेतलेली होती थंड पाण्यात भाकरी. तांदूळ मिक्स ज्वारी आहे त्यामुळे कलर असा दिसतोय. फक्त तांदळाची असती तर एकदम सफेद शुभ्र दिसली असती, पण ज्वारी जरा बरं वाटतं म्हणून मिक्स केली आहे मी. तर बघा टम्म फुगली भाकरी. आता आपली थाली तयार. चिकन सुक्का मस्तपैकी तयार आहे. हा रस्सा आहे, त्याच्याबरोबर जे आपण ड्रमस्टिक फ्राय केले ते. इथे सॅलड आहे, गाजर, टोमॅटो, कांदा तुम्हाला दिसत नाही आहे, आणि इथे एक सिंपल भाकरी आहे ज्वारीची.